नमस्कार. आपण पाहत आहात एल्गार न्यूज महाराष्ट्र. राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. राज्य सरकारने थकबाकीदार शेतकऱ्यांसाठी 2 लाख रुपयापर्यंतची कर्जमाफी जाहीर केली आहे. या पार्श्वभूमीवर सहकार विभागाने राज्यातील विविध बँकांकडून शेतकऱ्यांची सविस्तर माहिती संकलित केली आहे. विशेष म्हणजे 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकीत असलेल्या कर्जदारांना या योजनेचा लाभ मिळण्याची शक्यता असून अंदाजे 34 ते 35 लाख शेतकरी या निर्णयामुळे लाभार्थी ठरणार असल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे. कर्जमाफीच्या अंमलबजावणीसाठी सहकार विभागाने बँकांकडून माहिती मागवली होती. यामध्ये बँकेच्या शाखेपासून IFSC कोड, संस्था ID, सभासद क्रमांक, आधार क्रमांक, शेतकऱ्याचे नाव, मोबाईल क्रमांक, पत्ता, जिल्हा, तालुका, गाव, जमीन रेकॉर्ड, ग्राहक ID, खाते क्रमांक, मंजूर कर्ज रक्कम, कर्ज वितरणाची तारीख, परतफेडीची माहिती, मुद्दल व व्याजाची रक्कम, पीक कर्जाची माहिती आदींचा समावेश आहे. 2023-24 आणि 2024-25 या 3 आर्थिक वर्षातील नियमित तसेच थकबाकीदार कर्जदारांची घेण्यात आली आहे. बँकांनी संबंधित माहिती भरून ती सहकार विभागाकडे सादर केली असून विभागाने पात्र लाभार्थ्यांची माहिती राज्य सरकारकडे सुपूर्द केली आहे. दरम्यान सरकारकडून कर्जमाफीचे अंतिम निकष निश्चित करण्याचे काम सुरू आहे. मे अखेर होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत या प्रस्तावावर अंतिम निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यानंतर पात्र शेतकऱ्यांना 30 जूनपूर्वी कर्जमाफीचा प्रत्यक्ष लाभ दिला जाईल अशी माहिती आहे. यासोबतच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही सरकारकडून प्रोत्साहनपर अनुदान देण्याचा निर्णय प्रस्तावित आहे. वेळेत कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयांपर्यंत अनुदान मिळण्याची शक्यता असून यामुळे नियमित कर्जदारांनाही मोठा दिलासा मिळणार आहे.